नमस्कार, मी धीरज ढांडके, कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे. प्रेक्षको, शेतकरी आपल्या मेहनतीच्या भरोशावर काबाड कष्ट करून शेती पिकवत असतात. या शेतकऱ्यांची मेहनत आणि जिद्द दाखवण्याचं काम नेहमीच कृषी प्रधान टीव्ही करत असतं. पाहूया तर अशाच एका शेतकऱ्यांची ही यशोगाथा. निसर्गाच्या द्रष्टचक्रात व लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस येताना दिसत आहे. परंतु अशाही परिस्थितीत आपल्या शेतीतून भरघोस उत्पन्न घेणारे अनेक शेतकरी पाहावयास मिळत आहे. त्यातीलच अकोला येथे वास्तव्यात असलेले दत्तात्रय भिरड आणि धनंजय वानखडे हे दोघे सगळे मावस भाऊ. दोघेही उच्च शिक्षित. यांची रिधोरा शेती शिवारात वडिलोपार्जित 4 एकर शेती आहे. गेल्या 5 वर्षापासून ते या कोरडवाहू जमिनीमधून सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेत आहे. यावर्षी अकोला जिल्ह्यात पावसाचा अभाव व त्यातच सोयाबीनवर चक्री अळीचा झालेला प्रादुर्भाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र दुसरीकडे दत्तात्रय आणि धनंजय या बंधूंनी आपल्या कोरडवाहू शेत जमिनीमध्ये सोयाबीनचे जोमदार पीक घेऊन पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखविला आहे. या झाडाची जी हाईट आहे ही सध्या कमीत कमी 3 फूट असून माझ्या मागील जे झाडं आहेत तर ते कमीत कमी 3.5 ते 5 फुटापर्यंत हाईटचे झाड आहे आणि त्यांना झाडाच्या बुळापासून ते शेंड्यापर्यंत एकसारखी शेंग लागलेली आहे. तुम्ही जर पाहिलं तर हा पूर्ण 4 एकराचा प्लॉट माझ्या मागचा किती हाईट आहे तुम्हाला दिसू शकतं. आणि अशा तऱ्हेने माझा शेतकरी बांधवांना एकच सांगावं असं वाटतं की आपण दरवर्षी परंपरागत रूढीच्या बियाण्यावर आणि एकाच वाणावर भरोश्यावर न राहता आपण वेगवेगळे वाण बदलून पाहिले पाहिजे आणि आपला विकास करून घेतला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. तर बाकी जो आहे तो रिझल्ट आपल्यासमोरच आहे. तर याच्यातून बाकीच्या शेतकरी बंधूंनी काहीतरी त्याच्यातून एक बोधात्मक घ्यावं असं माझी इच्छा आहे. आणि जर काही सहकार्य लागलं तर आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आम्ही जेवढं होईल आमच्या परीनं तेवढं याच्याबद्दल जी माहिती आहे आम्ही पुरेपूर बाकी शेतकरी बंधूंना सांगितलं. म्हणजे सर्वच शेतकरी सदन व्हावं हीच आमची मनापासून इच्छा आहे. उच्च शिक्षित असून सुद्धा नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीची सेवा करत पुढे जायचं ठरवलं. शेत तयार करण्यापासून व त्यामध्ये शेणखत तसेच पेरणीपासून ते फवारणीच्या नियोजनापर्यंत ते सर्वच स्वतः जातीने लक्ष देतात. यामुळे ते सोयाबीनचे विक्रमी उत्पादनही घेत आहेत. यावर्षी त्यांनी आपल्या शेतामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे फुले अग्रणी हे सोयाबीनचे वाण बियाणे म्हणून वापरले. यावर्षी त्यांना आतापर्यंत 40,000 रुपयांचा खर्चही आला व 3 लाख रुपयापर्यंत उत्पन्न होण्याची त्यांची अपेक्षा आहे. दत्तात्रय भिरड व त्यांचे मावस भाऊ ॲडव्होकेट धनंजय वानखडे हे दोघेही एकमेकांचा सल्ला घेऊन शेती करतात. आज दत्तात्रय भिरड यांच्या 4 एकर शेतात सोयाबीनचे पीक जोमदार डोलत असून त्यांची 3 ते 4 फुटापर्यंत वाढही झालेली आहे व प्रत्येक झाडाला 250 ते 300 शेंगा लागलेल्या आहे. म्हणूनच दत्तात्रय भिरड यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक हे इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठरत आहे. राहुल इंगळे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अकोला. अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा कृषी प्रधान टीव्हीचे YouTube चॅनल. तसेच आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया शेतकऱ्यांच्या नवीन यशोगाथेसह. तोपर्यंत नमस्कार.